आम्हाला सत्ता काय, सत्याचं काय करू? सत्तेशिवाय पण आज पण लाथा मारल्यात ना, अनेक अंगावर आले, त्यांना तुडवलेच ना. पण तुम्हाला ह्यांचा मास, या सगळ्या लोकांचा, सत्ताधाऱ्यांचा तुम्हाला उतरवायचा या निवडणुकीमध्ये. कुठेही बेसावध राहू नका. लहान मुलींच्या वरती बलात्काराचा आरोप असलेला माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक, आली कुठून हिंमत? तुम्हाला घरं नाकारणार, ह्यांना सगळ्यांना घरं मिळणार, तिकडनं बाहेरच्या राज्यातनं गुजरातमध्ये येणार, ह्यांना घरं मिळणार. तुम्हीच नसाल, तुमचंच अस्तित्व नसेल, काय चाटाच्या महानगरपालिका? आम्ही भले आमच्या वचननाम्यामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी आहेत, ज्या उत्तम करू, उत्तम शहर करू. अरे पण तुम्ही असायला पाहिजेत ना त्याच्यासाठी. तुमची काय किंमत करून ठेवली आहे लोकांनी? कोण महाराष्ट्रामधला मराठी माणूस पैसे फेकले की विकला जातो? ही आपली किंमत. दुसऱ्यांच्या हातावरती बसून त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आमचे लोक हे आमच्या लोकांना फोडतायत. काय दुर्दैव आहे बोला. या अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होते आहे. ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात, कायमचे मुकलात म्हणून समजा. इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत, माझं त्यांनाही आव्हान आहे, सोडा ते सगळं. या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा. ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली. 107 आमचे हुतात्मे गेले. उद्या मुंबई गेली तर त्या पुतळ्यानंतर काय अर्थ उरतो? माझी आपल्याला सगळ्यांना एक फक्त सांगणं आहे, हे ईव्हीएम मशीनवरती लक्ष ठेवा. आणि दोन्ही पक्षातले जे सगळे लोक आहेत यांना फक्त मी एकच सांगतोय, बाबांनो, आता आपल्यातलं काही वाद नाही. आता खरी लढाई त्यांच्याशी आहे. आणि म्हणून तिकडे आपल्याला जातात एवढंच सांगेन की सतर्क राहा, बेसावध राहू नका. आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला, सकाळी 7 वाजता फोडून काढा. मुंबई राहावी, हे महाराष्ट्र राहावं, राज्य राहावं, हे मराठी माणसाच्या हातात राहावं, तुमच्या हक्काचं असावं, तुमचंच आहे ते. आणि मला असं वाटतं की जो लढा आजपर्यंत मराठा साम्राज्याने दिला, तो लढा आज तुम्हाला, आज सगळ्यांना, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना करायचा आहे. हा महाराष्ट्र वाचवायचा आहे, महाराष्ट्र समृद्ध करायचा आहे, ही आपली शहरं समृद्ध करायची आहेत, ही मुंबई आपल्याला वाचवायची आहे. ही मुंबई कदापि आपल्याला कुठेही गुजरातला राहून द्यायची नाहीये. या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळेजण कामाला लागाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.